कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, पारू फक्त आपल्या घराचाच विचार करते। ठीक आहे, तू यावर आणि जा। पण वहिनी, तू काय बघत उभी आहेस ग? आवर हे पटपट, आणि आवरून झालं ना मला दूध आणून द्यायचं आत। खरंच पारू मनाने वेगळ्याच जगात आहे। तिचं जग निरागस आहे, पण या खऱ्या जगात पारूसाठी फक्त द्वेषच लिहिलाय। हजारो अडचणी काट्याने भरलाय हा रस्ता। कशी तरणार ती या रस्त्यावर? देवा, तूच समज दे रे लेकराला। माझं काय बी नाही चुकलं, परिस्थितीत अशी होती। मी माझी चूक नाही चुकलं। मी सुद्धा कष्ट करून इथपर्यंत पोहोचले। कष्टकऱ्यांच्या घामाची जाणीव आहे मला। तुझे कष्ट सुद्धा दिसतात मला पारू। तू मनाने किर्लोस्कर कुटुंबाला जसं आपलं मानलंयस, तसंच मी सुद्धा तुला या घराचा अविभाज्य भाग मानते पारू। तू माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलंयस पारू, आणि त्यासाठी माझ्या मनात तुझ्यासाठी कायम एक वेगळी जागा राहील। त्याबद्दल तुझे आभार मानून मला तुझ्या भावनांची किंमत नाही करायची, पण तुझ्या जखमांवर मलम लावून मी माझ्या मनाचा भार थोडा कमी करते। काळजी घे पारूची। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक सवाशीण माझ्या दारात आली पत्ती। मी तुम्हाला साधं हळदी कुंकू बी नाही लावू शकले। देवी, देवी आई, झालं पारू? मॉर्निंग ना कधी पण गुड असली पाहिजे। तू बॅड मॉर्निंग करून टाकलीस। सकाळ सकाळ सासू मामचा मूड स्पॉइल केलास ना। हे बघ पारू, त्यांच्या मागे खूप व्याप असतात, खूप कामं असतात त्यांना। तुझ्यासारख्या रिकाम्या नसतात अगं त्या। हे असं नको करत जाऊस प्लीज। आणि पारू, अजून काय उभी आहेस ग इथे? तू उशिरा आलीस त्यामुळे आज सावित्रीला चहा बनवावा लागला, कळतंय ना? जा आता, आम्ही हा चहा घेतो, कप घेऊन जा परत।
पारू, आपल्या घरी आलेल्या सवाष्णीला हळद कुंकू लावायचं असतं. हे आहेत आपले संस्कार. एखादी लग्न झालेली संस्कारी स्त्री तिच्या दारातून कुठल्याच सवाष्णीला विनमुख पाठवत नाही. लग्नाच्या जाहिरातीत हरीशला तुझ्यासोबत बसवण्याचा माझा निर्णय योग्यच होता. त्या दिवसापासून तुझ्यात बदल दिसतोय. तू समंजस झालीयस. थोड्याच दिवसात तुझं आणि हरीशचं लग्न होईल. तुमचा संसार सुखाचा होईल. घे, मला हळद कुंकू लावायची तुझी इच्छा पूर्ण कर. पाया पडते. सावित्री, पारू हळद सांडली. शुभशकून. तुझ्या फक्त लग्नाबद्दल बोललं तर तुला हळद लागली. याचाच अर्थ हरीशचा आणि तुझा संसार खूप सुखाचा होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वाचलो. अगं वाचलो काय वाचलो? तिला का विचारत होतीस कॉफी प्यायला येतेस का म्हणून? म्हणजे मग तू तिच्या समोर विषय काढलास ना, मग काय करणार मी? 2 मिनिटापासून कॉफी प्यायलो असतो ना आपण. हे काकू, हे बघ मला मान्य आहे की चांगुलपणाचं नाटक करायचंय, पण तो विरोचक समोर आला ना की भीती वाटते ग. जाऊ दे आता, बडबडत बसूया नको. चल निघूया, उशीर होतो. मी जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं. नेत्राकडून आपल्याला हवी असलेली सगळी माहिती मिळवायची आणि निघून यायचं. तुला तिच्याबद्दल काळजी आहे असं दाखवायचं. आणि माहिती मिळाली की डायरेक्ट माझ्या रूम मध्ये यायचं आणि मला भेटायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मध्ये जर तुला कोणी भेटलं, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर जुजबी बोलायचं. जास्त वेळ नाही काढायचा. बरं तनू, मित्राकडून निघताना एक कॉल करा. डायरेक्ट घरात येऊ नकोस. मी किंवा आधी तुला इथे घ्यायला येऊ, कळलं? पण तू तुझा फोन जवळ ठेव तुझ्या. माझा फोन? माझा फोन घरातच राहिलाय. मी पटकन घेऊन येते. प्लीज जाऊ नकोस. मी आले. बघ काय तू काकू. 11 मिनिटं शिल्लक आहेत. कामाला लाग. आता अद्वैतही नेत्राबरोबर नाही. 100% काम होणार. जाऊ.
केतकी, अगं परत का आलीस? अगं माझा मोबाईल राहिला. पण तनूकडे आहे ना फोन. जा जाऊन ये पटकन, नाही तर तनूला उशीर होईल. अगं तो बाईक पुसतोय, म्हटलं तोपर्यंत घेऊन येते मी. आले. केतकी, अगं तू काय? माझं एक काम करतेस का? हा, तू जातेच ना बाजारात, फळं घेऊन येशील? हो आणते. ऐक ना, अगं तू आज जा मार्केटला, पण उद्यापासून मी जाईन, कारण अगं इतकी वर्ष मीच करते ना. हो वहिनी, आपण याबद्दल बोलूया. मी आता घाईत आहे, मी पटकन आले. ही नेत्राच्या खोलीत गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. ये ना. या. काय झालं? सगळं ठीक आहे ना? मला ना जरा वेगळाच संशय येतोय. कसला? ती रुपाली आहे ना, मध्येच वेगळी वागते. म्हणजे असं वाटतं ना की ती काहीतरी भयंकर करणार आहे. हे ना आता खूप झालंय नेत्रा. या सगळ्याचं ना लवकरात लवकर सूक्ष्म लावून टाकूया ना. पण काकू काय झालंय? तुम्ही एकदम अशा का बोलताय? नेत्रा, हे जे काय चालू आहे ते अजून किती दिवस असंच चालू राहणार आहे? काकू, आता आणखी थोडे दिवस आपल्याला असंच चालू ठेवायचं. म्हणजे तुम्ही हे जे नाटक करता ना, विरोचकावर विश्वास बसल्याचं, ते तसंच चालू ठेवायचं. नेत्रा मला सांग, त्या कट्यारीने विरोचकाचा अंत होऊच शकतो ना? हो, बरोबर आहे तुमचं, पण तेजस, मी खरंच ज्यूस नाही दिला होता नेत्राला. ऐक ना तेजस, प्लीज. असं नका करू ना. पण काय नेत्रा, सांग ना. आपल्याला थोडं थांबावं लागेल. थांबावं लागेल? पण किती? 7 महिने. काकू, मी जेव्हा विरोचकाचा वध केला होता तेव्हा अस्थिकट्यार जागृत नाही झाले, कारण तेव्हा सुद्धा माझ्या पोटात हे बाळ होतं. आणि जोवर हे बाळ माझ्या पोटात आहे ना, तोवर अस्थिकट्यार जागृत नाही होऊ शकत, कारण पेटीमधल्या श्लोकात तसंच लिहिलंय. पण तुम्ही अजिबात काळजी नका करू. ज्या क्षणाला मी या बाळाला जन्म देईन, त्या क्षणाला मी अस्थिकट्यार जागृत करून विरोचकाचा वध करेन. नेत्रा, नेत्रा, ठीक आहे, आपण थांबूया. दुसरा काहीच पर्याय नाही ना. पण तू तुझी काळजी घे. हो. येते मी. नेत्रा, काकू मग का असं वागतंय? काय झालं? माझ्याशी नीटच नाही बोलत त्या. बघ ना आता पण कसं गेलं. नाही ताई, काकू थोड्या टेन्शन मध्ये आहेत. विरोचकाचा विचार करताय. मी नंतर बोलते काकू माशी. तू रेस्ट कर. है ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या बघा, ही रूम आहे. आता तुमच्या सारख्या माणसांना इथे राहायला सांगणं म्हणजे बरोबर नाही, पण माझ्याकडे हीच रूम आहे म्हणून म्हणलं जरा घाणे साफ करावं लागेल. नाही नाही, असं का बोलायलाय? अहो ह्याच्या आधी इथं जे राहायला होती ती माणसंच होती ना. आम्ही बी माणसंच आहे. आम्हाला काय, उलट तुम्ही खोली दिली हीच मोठी गोष्ट आहे. हो, चांगली चांगली खोली, खरंच चांगली. ते बी बरोबर आहे म्हणा. बरं, इथे शेजारीच मी राहतो, काही लागलं तर आमच्या बायकोला सांगा. बरोबर. चला येतो. चला येतो. आणि हे कुलूप. हा येतो. चला. सॉरी. तुम्ही कशाला सॉरी? नाही, तुम्हाला सवय नसेल ना अशा ठिकाणी राहायची. तुम्ही काय मोठ्या घरात राहिलात आणि तुम्ही ना निर्णय घेतलात आणि मी पण पटकन होकार दिला. माझ्या आत्ता लक्षात येते असं नको होतं करायला. या सगळ्याचा ना तुम्हालाच सगळ्यात जास्त त्रास होणार आहे. बघा, तुम्ही चुकलंच माझं, खरंच सॉरी. नाही, तुम्ही कसलं सॉरी म्हणताय? उलट मी तुम्हाला सॉरी म्हणतो. का? का म्हणजे राणीसारखं ठेवायचं आहे आम्हाला तुम्हाला. आणि हे कुठं राहायला घेऊन आले बघा की. असं का म्हणताय? इथे पण मी राणीसारखीच राहणार आहे. तर हो, खरंच. अधिपतींसोबत राहते मी. राजासोबत राहिल्यावर मी राणीच होणार ना. हो, असं आहे काय? राणी सरकार. बर, चला. या राजा राणीला आपल्या छोट्याशा राज्याची साफसफाई करावी लागणार आहे. लईच करायला लागणार आहे. चला राणी सरकार. हे बघा, राणी सरकार. थांबा थांबा. हे घ्या, ह्यो तुमचा मुकुट, त्यो परगणा तुमचा आणि ह्यो परगणा आमचा. कामाला लावूया. झालं. लढाई आधीच राजा शिंकला वाटतं. ह्यो वातावरणाचा परिणाम आहे राणी सरकार, बाकी काय. चला, बाद झालं स्वप्नरंजन. हे घ्या, चला आणि कामाला लागा आता. आपल्याला कपड्यांची व्यवस्था बघायची, सगळी साफसफाई करायची, वटपौर्णिमेची तयारी करायची आहे. खूप काम आहे. राणी सरकार, लई लोड घेऊ नकासा. राजा आहे तुमच्या संग, काळजी करू नका. आजच्याच काय ना काय कामाची तजवीज करणार म्हणजे करणार. बघा तुम्ही, शब्द आहे आपला. पैसे आणून आज तुमच्या हातात ठेवतो का नाही बघा, होणार सगळं. मग तुम्ही मस्तपैकी तुमची वटपौर्णिमा, काय तुम्ही काय म्हणलं होतं, नादक वेळा वटपौर्णिमा करायची नव्हतं तुम्हाला. करा. नवारी बिवारी नेसा, नाकात नथ बीत घाला, दुरळा उडून द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. खोलीला कुलूप लावले बारक. ठीक. काय टेन्शन आहे काय? नाही तसं काय नाही. तुम्हाला नाही का म्हणलं, ते 2 पोरं काम सोडून गेलेत. हा, कामाचा ढीक पडलाय हो. डिलिव्हरी टाइमवर नाही झाली तर या धंद्याचं काही खरं नाही. डिलिव्हरी झाली तरच धंदा आहे. आता एकट्यानं काय करू तेच कळत नाही. एक विचारू काय? विचारा. ती इथं तुमच्या हाताखाली काम केलं तर चालते काय? आम्ही कामाला आलो तर चालेल का? तुम्ही? नाही म्हणजे हा म्हणजे चालते काय? पर खरं सांगताय तुम्ही? हा, तुम्हाला कामगारांची गरज आहे, आम्हाला कामाची गरज आहे. दोघांची गरज भागेल म्हणताना म्हणलं. मला तर असं वाटायला लागलंय तुम्हाला देवानच माझ्याकडे पाठवलंय काय.
म्हणजे मी मदत करतो तुम्हाला असं वाटतं असताना तुम्हीच मला मदत करायला लागलेत. अहो नाही, खरं सांगलोय, आम्ही दोघं जण का नाही आता काम शोधायलाच बाहेर पडत होतो, तेवढ्यात आपला विषय झाला. म्हणलं मग आता काय दारातच काम मिळत असेल तर मग. माऊली कधी येत आहे मग? कधीपासून काय, आत्तापासून, आजपासून सुरुवात करतो कामाची. हा लय मदत झाली बघा तुमची, पण ह्या कामाचा तुम्हाला मोबदला देणार मी. तुमच्या आमासनी मदत, बर ते सोडा, तुम्ही काय म्हणला होता एकमेकांनी एकमेकाला मदत करायची, एकमेका सहाय्य करू आणि हे काय हो? अवघे धरू सुपंथ. अवघे धरू सुपंथ. माऊली काय ग, काय पत्ता लागला का अधिपतींचा? नाही ग ताई, सगळीकडे शोधलं, कुठं बी दिसले नाही. नीट बघितलंस का नुसता टाइमपास करत बसलीस? अगं ताई, मला बी हाय की ग काळजी. अगं म्यान चंचीनं का नाही सगळीकडे बघितलं, खरंच कुठे बी नाही गावले. कुठं बी न गावायला कोल्हापूर काय एवढं मोठं गाव आहे? तू नीट बघितलं नसशील. अगं ताई, विश्वास ठेव माझ्यावर, असल्या कामात मी काम चुकारपणा नाही करणार. खरंच कुठं बी नाही गावले ते. नाही गावले? तू परत कशी काय आलीस? सांगितलेलं काम जोवर पूर्ण होत नाही तोवर परत यायचं नाही. जा माहिती काढ, जरा डोकं चालव, काय बी कर, पण जोपर्यंत त्यांचा पत्ता लागत नाही तोपर्यंत आम्हाला तुझं थोबाड दाखवू नगस. चल जा. वय ताई. नुसतं डोकं आलू नगस, निघ आता. वय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.